NRI पोलीस स्टेशनमध्ये शाळेच्या संदर्भात 184/25 पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। या संदर्भात पोलीस स्टेशनला मुलाचे जे पॅरेंट्स आहेत त्यांनी मुलाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हरने, शाळेच्या बसच्या ड्रायव्हरने पेन्सिल टोचल्याची तक्रार दिलेली होती। या संदर्भात मुलाचे वडील हे स्थानिक क्लिनिकमध्ये तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर तशी माहिती आमच्याकडे मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ क्लिनिकमध्ये जाऊन पालकांशी संपर्क साधला, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी पाचारण केलं आणि लगेच त्या संदर्भातलं जे संशयित व्यक्तीची जी माहिती घेतली शाळेकडून, प्रशासनाकडून आणि पालकांकडून, आणि तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्याच्या जवळपास 1 ते 1.5 तासाच्या आत संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे आणि आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला जवळपास 30 तारखेपर्यंत यामध्ये PCR मिळालेला आहे। या गुन्ह्याच्या संदर्भात जो CCTV फुटेज आहे, फॉरेन्सिक एव्हिडन्स कलेक्शन आहे, त्याचबरोबर इतर तपास ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आणि इतर बाकीचा जो तपास आहे सध्या सुरू आहे। तर आरोपीची पार्श्वभूमी, आरोपी हा बस ड्रायव्हर आहे।